गुड आफ्टरनून स्टुडंट्स, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आता आपण जो पॉईंट स्टार्ट करणार आहोत तो आहे प्रॉब्लेम ऑफ कस्टम्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट कवर केला तो प्रॉब्लेम ऑफ कम्युनल व्हायलन्स होता. आता आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम ऑफ कस्टम्स. तर आता कस्टमचा अर्थ काय? रूढी परंपरा ज्या आपल्याकडे पिढ्यानपिढ्या आपल्याकडे ज्या चालत आलेल्या आहेत त्या म्हणजे रूढी परंपरा. तर एव्हरी कम्युनिटी हॅज इट्स कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. तर प्रत्येक जी कम्युनिटी आहे त्यांच्या आपापल्या रूढी आणि परंपरा चालत आलेल्या आहेत. बट ॲट टाइम्स कॉन्ट्रवर्सरीज क्रॉप अप वेन अ पर्टिक्युलर कम्युनिटी फॉलोज सर्टन कस्टम्स which others may object to preserve their distinct social and cultural life. तर प्रॉब्लेम कधीपासून होतो की एखाद्या कम्युनिटीची जी परंपरा आहे ती दुसऱ्यांची सोशल किंवा त्यांचा परिणाम दुसऱ्यांच्या सोशल किंवा कल्चरल लाईफवरती जर परिणाम होत असेल तर तिकडे कॉन्ट्रवर्सरीचा इश्यू बनतो. फॉर इन्स्टन्स, रिलिजियस प्रोसेशन ऑफ अ पर्टिक्युलर कम्युनिटी मे बी ऑब्जेक्टेड बाय अनदर कम्युनिटी विच मे लीड टू कम्युनल टेन्शन्स अँड राईट्स. तर इकडे काय होतं की एखाद्या धार्मिक गोष्टीला जर समजा दुसरी कम्युनिटी अपोज करते तर ते टेन्शन आणि दंग्याचं स्वरूप घेतलं जातं तिकडे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉब्लेम ऑफ एम्प्लॉयमेंट. ॲट टाइम्स देअर मे बी डिस्क्रिमिनेशन ॲट वर्क प्लेस. म्हणजे जिथे कामाच्या ठिकाणी भेदभाव केला जाऊ शकतो. सम कंपनीज मे नॉट प्रेफर फॉर एम्प्लॉयमेंट सर्टन कम्युनिटीज ऑल्दो डिस्क्रिमिनेशन इज नॉट परमिटेड बाय लॉ. तर काय काय कंपनीजमध्ये काय काय कंपनीजमध्ये नोकरी देण्याच्या बाबत भेदभाव केला जातो. तर ते ॲक्च्युली कायद्यानुसार मान्य नाही आहे पण तरी पण काही कंपनीजमध्ये तसा भेदभाव केला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉब्लेम ऑफ पॉवर्टी. द मुस्लिम कम्युनिटी फेसेस द प्रॉब्लेम ऑफ पॉवर्टी. तर सगळे पॉवर्टी जर कोणाचा प्रॉब्लेम असेल तर तो मुस्लिम लोकांचा प्रॉब्लेम आहे. देर इज अ लॅक ऑफ अटेन्शन टू द एज्युकेशन अँड हेल्थ ऑफ इट्स मेंबर, पर्टिक्युलरली वुमन, बिकॉज ऑफ विच द कम्युनिटी कंटिन्यू टू रिमेन बॅकवर्ड. तर तिथे कसं मेन प्रॉब्लेम आहे हेल्थ आणि एज्युकेशनच्या बाबतीत. तर पर्टिक्युलरली लेडीज लोकांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यामुळे जो आहे ते कसे बॅकवर्ड आहे. त्याच्यामुळे द साचर कमिटी रिपोर्ट फॉर 2004-2006 रिमेन्स क्लेम्स दॅट ॲज मच ॲज 31% प्रिसाइजली 1/3 ऑफ द इंडियन मुस्लिम्स वेअर लिव्हिंग बिलो पॉवर्टी लाईन. तर हा जो साचर रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 31% म्हणजे जवळजवळ 1/3 जे मुस्लिम लोक आहेत ते पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. तर हे जे कमिशन आहे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज इज अ बॉडी कॉन्स्टिट्यूटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू सेफगार्ड द कॉन्स्टिट्यूशनल अँड लीगल राईट्स ऑफ द मायनॉरिटी. तर याची स्थापना कशाला झालेली आहे की जे मायनॉरिटीचे जे हक्क आहेत ते त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे नॅशनल कमिशन प्रस्तावित झालेलं आहे. इसेन्शियली द मायनॉरिटीज इन इंडिया कन्सिस्ट ऑफ फॉलोअर्स ऑफ ऑल रिलिजन्स अदर दॅन हिंदुइझम अँड वीकर सेक्शन इन द हिंदी कम्युनिटी. तर मायनॉरिटीमध्ये कोण येतं? हिंदू लोक सोडून बाकी सगळे धर्माचे लोक येतात आणि शिवाय काही जे विकर घटक आहेत विकर सेक्शन्स हिंदू कम्युनिटीचे ते पण त्याच्यात येतात. द स्टॅट्युटरी नॅशनल कमिशन
फॉर मायनॉरिटीज केम इन टू एक्झिस्टन्स इन 1993. तर हे जे स्टॅट्युटरी कंपल्सरी जे नॅशनल कमिशन आहे मायनॉरिटीसाठी ते 1993 साली आलं. ते जेव्हा द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992 त्या वर्षी पास करण्यात आला. द NCM ॲडर्स टू UN डिक्लेरेशन of 18 December 1992, which states that state shall protect the existence of the national or ethnic, cultural, religious and linguistic identity of minorities within their respective territories and encourage conditions for the promotion of that identity. तर हे कशावरती आधारित आहे? UNनी डिक्लेअर केलं, युनायटेड नेशन्सनी 18 डिसेंबर 1992 साली. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक कम्युनिटीची जी काय कल्चरल, रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक आयडेंटिटी आहे, म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक किंवा भाषेची जी आयडेंटिटी आहे ती प्रत्येक एरियामध्ये जपली गेली पाहिजे आणि त्यांना एनकरेज केलं पाहिजे की त्यांच्याकडनं त्याचं प्रमोशन झालं पाहिजे आणि त्यांची आयडेंटिटी दिसली पाहिजे. नंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिशन. द सेंट्रल गव्हर्नमेंट शॉल कॉन्स्टिट्यूट अ बॉडी टू बी नोन ॲज नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. द सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे? त्यांनी नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीजनी ही अशी एक बॉडी काढली पाहिजे की जे त्या लोकांना पॉवर देऊ शकेल त्यांचे फंक्शन्स करताना अँड टू परफॉर्म द फंक्शन्स असाइन टू इट अंडर द नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992. तर आता या ॲक्ट खाली जे काय फंक्शन्स असतील ते त्यांना करता येतील. द कमिशन शॉल कन्सिस्ट ऑफ अ चेअरमन, अ व्हाईस चेअरमन अँड 5 मेंबर्स टू बी नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम amongst persons of eminence, ability and integrity, provided that 5 members including chairman shall be amongst the minority community. म्हणजे कमिशनमध्ये एक चेअरमन असला पाहिजे, व्हाईस चेअरमन असला पाहिजे, अजून 5 लोक जे सेंट्रल गव्हर्नमेंटने नॉमिनेट केलेले असले पाहिजे. त्याच्यात जी लोक असेल ती त्या फील्डमध्ये त्यांना काहीतरी उच्च रँक असला पाहिजे, त्यांची ॲबिलिटी असली पाहिजे आणि इंटिग्रिटी म्हणजे त्यांना तसं सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेट करता आल्या पाहिजेत. आणि जे 5 लोक आहेत ते मिनिमम 5 लोक ते त्या मायनॉरिटीमधनं असले पाहिजेत. नंतर त्याचे फंक्शन्स काय काय? द कमिशन हॅज द फॉलोइंग फंक्शन्स. इव्हॅल्युएट द प्रोग्रेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटीज अंडर युनियन अँड स्टेट. म्हणजे त्यांचा विकास काय चाललेला आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणे प्रत्येक युनियनमध्ये आणि स्टेटमध्ये. नंतर मॉनिटर द वर्किंग of the safeguards provided in the constitution and in laws enacted by parliament and the state legislature. तर आता जे काय कायदे पास केले गेले आहेत त्यांचं बरोबर पालन होतंय की नाही हे बघणे, पार्लमेंट आणि स्टेटमध्ये जे काय कायदे पास झाले त्यांचं व्यवस्थित पालन होतंय की नाही ते बघणे. त्याच्यानंतर मेक रेकमेंडेशन्स फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ सेफगार्ड फॉर प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर द स्टेट गव्हर्नमेंट्स. तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे.
जे रेकमेंडेशन जर समजा मायनॉरिटीजच्या प्रोटेक्शनसाठी काय रेकमेंडेशन केली जावीत आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन पण चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटकडनं. लुक इन टू specific complaints regarding deprivation of rights and safeguards of the minority and take up such matter with appropriate authorities. तर काय स्पेसिफिक कंप्लेंट असतील त्यांच्या राईट्सच्या भेदभावाबाबतीत तर तशा मॅटर्सकडे बघितलं गेलं पाहिजे. अंडरटेक स्टडीज और सर्वेस इन टू प्रॉब्लेम्स अरायझिंग आउट ऑफ any discrimination against minorities and recommend measures for their removal. नंतर असं जे काय प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यावरती अभ्यास करण्यात यावा, सर्वे घेण्यात यावे की जे काय भेदभाव चाललेले आहेत मायनॉरिटीजच्या विरुद्ध त्याच्यासाठी आणि त्याचे मेजर्स म्हणजे कशा रीतीने ते सॉल्व करावेत त्याचे मेजर्स घेतले पाहिजे. नंतर सजेस्ट अप्रोप्रिएट मेजर्स इन रिस्पेक्ट ऑफ एनी मायनॉरिटी टू बी अंडरटेकन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे योग्य ते मेजर्स सजेस्ट करावे की जेणेकरून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व व्हावेत स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. मेक पिरियॉडिकल ऑर स्पेशल रिपोर्ट्स टू द सेंट्रल गव्हर्नमेंट on any matter pertaining to minorities and in particular difficulties confronted by them. म्हणजे त्यांचे जे काय मॅटर्स असतील आणि डिफिकल्टीज असतील त्याचे पिरियॉडिकल आणि स्पेशल रिपोर्ट्स त्यांनी बनवावेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला ते सुपूर्द करावेत. एनी अदर मॅटर विच मे बी रेफर्ड टू इट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. अजून कुठलाही मुद्दा जे सेंट्रल गव्हर्नमेंटला करायला पाहिजे तो ते त्याच्यात करू शकतात. नंतर दुसरा पॉईंट आहे पॉवर्स. आता कमिशनकडे काय काय पॉवर्स आहेत तर हे तेच आहेत आपण नेहमी करतो ते समॉनिंग द अँड एन्फोर्सिंग द अटेंडन्स ऑफ एनी पर्सन फ्रॉम एनी पार्ट ऑफ इंडिया अँड एक्झामिन ओथ. म्हणजे शपथ घेण्याच्या दिवशी त्याचं अटेंडन्स हे चेक करणे कुठल्याही विभागातल्या माणसाचं. रिक्वायरिंग द डिस्कवरी अँड प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट. कुठलाही डॉक्युमेंट मागून त्याची जाड पडताळ करणे. रिसिव्हिंग एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिटचा पुरावा मागवणे. रिक्विजिशन एनी पब्लिक और कॉपी देअर ऑफ फ्रॉम एनी कोर्ट और ऑफिस. कुठल्याही कोर्टातनं किंवा कुठल्याही ऑफिसमधनं कुठलाही रेकॉर्ड मागवणे. इश्युईंग कमिशन फॉर एक्झामिनेशन ऑफ विटनेस अँड डॉक्युमेंट. म्हणजे जो काय पुरावा आहे किंवा एखादं जे डॉक्युमेंट आहे त्याच्या खरेपणासाठी ऑर्डर्स इश्यू करणे. नंतर आता पुढचा पॉईंट आहे एल्डरली पर्सन्स. तर आता मोस्ट डेव्हलप्ड वर्ल्ड कंट्रीज हॅव एक्सेप्टेड द क्रोनॉलॉजिकल एज 65 years ॲज अ डेफिनेशन ऑफ एल्डरली और ओल्डर पर्सन. तर आता जगातल्या बहुतांश देशांनी असं स्वीकारलं आहे की जे एल्डरली एज आहे एल्डर सिटीजन तर त्याचं जे वय आहे ते 65 आहे. सिनियर सिटीजनचं जे वय आहे ते 65 आहे. पण काही डेव्हलप कंट्रीज आहेत जसे इंडियासारखे त्यांनी त्याचं एज 60 असं मानलेलं आहे. सिनियर सिटीजनचं एज 60 असं मानलं आहे. ऑल्सो ॲट द मुमेंट देर इज नो युनायटेड नेशन्स स्टँडर्ड न्यूमेरिकल क्रायटेरियन बट द UN agreed cut off is 60+ years refer to the older population. तर कट ऑफ जो ठेवलेला आहे तो 60+ ठेवलेला आहे. तर त्याचे आता आपण कॉन्स्टिट्यूशनल अँड लिगल राईट्स हे आपण बघणार आहोत. तर पहिलं कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एनविसेजेस प्रोटेक्टिंग द राईट ऑफ सिटीजन्स ऑफ इंडिया विच इन्क्लूड सिनियर सिटीजन ॲज वेल. तर आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक नागरिकाचे राईट्स जे आहेत ते त्याची संरक्षण करण्यासाठी झटतात
आणि त्याच्यात सिनियर सिटीजन्स पण इन्क्लूड आहेत. आर्टिकल 41 directs the state to make effective provisions for securing right to work and public assistance in certain cases which includes old age. तर आता या आर्टिकल 41 द्वारे काही प्रोव्हिजन्स केलेली आहेत काम करण्याबाबत आणि त्यांना मदतीच्या बाबत. तर त्याच्यात ओल्ड एज पण इन्क्लूड आहे. नंतर आर्टिकल 46 डायरेक्ट्स the state to protect the economic interest of the weak sections including elderly persons. तर आता आर्टिकल 46 जे आहे ते डायरेक्ट करते स्टेटला टू प्रोटेक्ट द इकॉनॉमिक इंटरेस्ट, म्हणजे त्यांचा आर्थिक जो गोष्टी आहेत त्या प्रोटेक्ट व्हाव्यात. त्याच्यात एल्डरली पर्सन्स पण इन्क्लूड आहेत. नंतर दुसरा पॉईंट आहे लीगल राईट्स. द लीगल राईट टू क्लेम मेंटेनन्स इज गिवन अंडर पर्सनल लॉज, लॉ ऑफ क्रिमिनल प्रोसिजर अँड मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. तर आता लीगल राईट जो आहे तो आपल्याला कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरने दिलेला आहे. तर देर आर सर्टन प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू कन्सेशन्स अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट फ्रॉम विच द सिनियर सिटीजन्स आर बेनिफिटेड. तर आता काही प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्यात त्यांना कन्सेशन दिलं जातं इन्कम टॅक्समधनं आणि ज्याच्यात सिनियर सिटीजनचाही फायदा होतो. नंतर हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956. तर आता याच्यात कसं आहे, पर्सनल लॉजमध्ये पहिला हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट आहे. तर अंडर सेक्शन 20 ऑफ द हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 पेरेंट्स आर एंटायटल्ड टू क्लेम मेंटेनन्स फ्रॉम हिज सन ॲज वेल ॲज देअर डॉटर इफ दे आर अनेबल टू मेंटेन देमसेल्फ. तर आता या ॲक्टनुसार सेक्शन 20 जो आहे तर तो त्यांना एक राईट देतो की जर समजा कुठलेही पेरेंट्स आपल्या स्वतःकडे जर व्यवस्थित बघू शकत नाही तर ते आपल्या मुलांकडे मेंटेनन्सचे पैसे डिमांड करू शकतात. दिस राईट एक्सटेंड्स टू बोथ नॅचरल अँड ॲडॉप्टिव्ह पेरेंट्स. तर हा जो राईट आहे हा दोन्ही नॅचरल आणि जे ॲडॉप्ट करतात अशा लोकांना पण आहेत. However, step parents having their own children cannot claim maintenance from step children. पण जर समजा काही जर स्टेप चिल्ड्रेन असतील म्हणजे सावत्र जर मुलं असतील तर ते आपल्या स्वतःच्या मुलांकडनं मेंटेनन्स मागू शकतात, पण त्यांची जी सावत्र मुलं असतील त्यांच्याकडनं ते मेंटेनन्सचे पैसे मागू शकत नाहीत. नंतर मुस्लिम पर्सनल लॉ. अंडर द मुस्लिम पर्सनल लॉ बोथ सन अँड डॉटर्स आर बाउंड टू मेंटेन देअर पेरेंट्स हु आर पुअर इफ दे हॅव मीन्स टू डू सो. तर आता मुस्लिम पर्सनल लॉच्या नुसार दोन्ही मुलगा आणि मुलीला आपल्या पेरेंटना मेंटेन करायला लागतं जर समजा ते गरीब असतील, म्हणजे तसाच लॉ आहे. सिन्स पण त्याच्यात ॲडॉप्शनचा कॉन्सेप्ट नाही आहे. Since the concept of adoption does not exist in Muslim community, the personal law is silent on right to maintenance of adoptive person. पण त्यांच्यामध्ये तसा कायदा नाही आहे, त्याच्यामुळे ॲडॉप्शनबद्दल ते सायलेंट आहे. नंतर ख्रिश्चन अँड पारसी लॉ. नो प्रोव्हिजन फॉर मेंटेनन्स आर मेन्शन अंडर ख्रिश्चन अँड पारसी लॉ रिगार्डिंग पेरेंट्स. म्हणजे ख्रिश्चन आणि पारसी लोकांच्या बाबतीत तसं कुठली प्रोव्हिजन केलेली नाही आहे. तर तशी कुठली प्रोव्हिजन त्याच्यात केलेली नाही आहे. पेरेंट्स इररेस्पेक्टिव्ह ऑफ द कम्युनिटी दे बिलॉंग कॅन क्लेम मेंटेनन्स फ्रॉम देअर चिल्ड्रेन सन अँड डॉटर इन्क्लुडिंग मॅरिड डॉटर अंडर सेक्शन 125 ऑफ CRPC, म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल ह्याच्या अंडर क्लेम मेंटेनन्स करू शकतात त्यांच्या मुलांकडनं
किंवा इवन जर डॉटर मॅरिड असेल तर तिच्याकडनं पण मेंटेनन्स हे करू शकतात. द चिल्ड्रेन मस्ट हॅव सिग्निफिकंट मीन्स टू मेंटेन देअर पेरेंट्स अँड पेरेंट्स मस्ट लॅक मीन्स टू मेंटेन देमसेल्फ. तर आता मुलांकडे तसे ते मुलांकडे तशी ती प्रोव्हिजन असली पाहिजे त्यांना मेंटेन करण्यासाठी, आणि पेरेंट्सकडे पण पैशाचा अभाव असला पाहिजे. नंतर मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007. तर हा जो ॲक्ट आहे हा 2007 साली पास करण्यात आला. द ॲक्ट एम्स ॲट प्रोव्हाइडिंग मेंटेनन्स टू सिनियर सिटीजन इन ऑर्डर टू प्रिव्हेंट देअर डिस्टिट्यूशन. तर आता त्यांना मेंटेनन्सबद्दल हा ॲक्ट प्रोव्हाइड करतो की जेणेकरून त्यांचं सर्वनाशापासून त्यांचं प्रोटेक्शन व्हावं. इट ऑल्सो सिक्स टू प्रोटेक्ट द लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द सिनियर सिटीजन. म्हणजे त्यांची जी काय त्यांचं जे आयुष्य आहे आणि प्रॉपर्टी त्यांना पण संरक्षण देण्याबाबत काम करतं. इट एनविसेजेस सेटिंग अप ओल्ड एज होम इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओल्ड एज होम बनवण्यासाठी हे काम करतं. द डेफिनेशन ऑफ मेंटेनन्स कवर्स बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ. तर याची जी डेफिनेशन आहेत याच्यात त्यांच्या ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या कवर होतात. द ॲक्ट अप्लाइज टू ऑल द सिटीजन्स ऑफ इंडिया हू हॅव क्रॉस द एज ऑफ 860 years. तर ते भारताच्या सगळ्या विभागांसाठी हा ॲक्ट लागू होतो. ज्या लोकांनी 60 वर्ष पास केलेत त्यांच्यासाठी. सम ऑफ द इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट आर डिस्कस्ड हिअर इन. तर काही महत्त्वाच्या तरतुदी इथे डिस्कस केल्या गेल्या आहेत. अ चाइल्डलेस सिनियर सिटीजन कॅन क्लेम मेंटेनन्स फ्रॉम एनी रिलेटिव्ह हू पजेस हिज प्रॉपर्टी ऑर हू वुड इनहेरिट इट. तर आता ज्या सिनियर सिटीजनला मुलं नाही आहेत तर तो आपल्या रिलेटिव्हकडनं मेंटेनन्स मागू शकतो. ज्याने त्याची प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याच्याकडनं मेंटेनन्स तो मागू शकतो. द स्टेट गव्हर्नमेंट इज डायरेक्टेड टू कॉन्स्टिट्यूट अ ट्रिब्युनल हू वुड हिअर द केसेस रिगार्डिंग मेंटेनन्स. तर प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटनी असं एक ट्रिब्युनल फॉर्म केलेलं आहे जो अशा केसेस एक्सेप्ट करेल मेंटेनन्सच्या. द मॅक्झिमम मेंटेनन्स इज टू बी स्पेसिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट शुड नॉट एक्सीड 10,000 पर मंथ. म्हणजे जास्तीत जास्त 10,000 पर्यंत आपल्याला मेंटेनन्सचे पैसे पर मंथ आपल्याला देता येतात. देर इज द प्रोव्हिजन ऑफ इम्प्रिझनमेंट इफ अ पर्सन डिफॉल्ट्स इन अ पेमेंट ऑफ मेंटेनन्स ॲज पर द ऑर्डर ऑफ द ट्रिब्युनल. म्हणजे जर समजा एखादा जर माणूस मेंटेनन्सचे पैसे देऊ शकत नसेल तर साधारण 10,000 पर्यंत त्याला जेल होऊ शकते. द ॲपील अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द ट्रिब्युनल कॅन बी मेड टू ॲपिलेट ट्रिब्युनल विदिन अ पिरियड ऑफ 60 days. म्हणजे 60 दिवसाच्या आत तसं ॲपील करावं लागतं. द ट्रिब्युनल मे कंडक्ट अ समरी. ट्रिब्युनल एखादी समरी बनवू शकतो. द पार्टीज कॅनॉट एंगेज अ लिगल प्रॅक्टिशनर फॉर प्रोसिडिंग इन द कॉस्ट ऑफ द प्रोसिडिंग्स. तर एखादी पार्टी जर समजा तिच्याकडे जर पैसे नसतील तर ते लिगल प्रोसिडिंग्स करू शकत नाहीत. द ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर एस्टॅब्लिशमेंट of at least one old age home in each district with a capacity to shelter 150 senior citizens. तर प्रत्येक राज्यामध्ये ओल्ड एज होम स्थापन करता येऊ शकतात आणि ज्याची कॅपॅसिटी 150 सिनियर सिटीजनशी असू शकते.
A senior citizen can also cancel the transfer of his property by will or gift by applying to the tribunal. म्हणजे एखादा सिनियर सिटीजन त्यांची प्रॉपर्टी ट्रान्सफर करणं कॅन्सल करू शकतो त्याच्या विल किंवा गिफ्टनुसार. द ॲक्ट प्रिस्क्राईब punishment for the abandonment of parents or senior citizen by a person who is liable to take care of them. तर आता या ॲक्टनुसार आपण पनिशमेंट देऊ शकतो की जे काळजी करत नाहीत पेरेंट्स लोकांची त्यांची आपण कंप्लेंट करू शकतो आणि त्यांना शिक्षा आहे. त्याच्यानंतर करंट प्रोग्रॅम्स अँड पॉलिसीज फॉर द एल्डरली इन इंडिया. तर आत्ता कुठले कुठले प्रोग्राम्स राबवले जातात किंवा कुठल्या पॉलिसीज राबवल्या जातात जे इंडियातले एल्डरली सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी. तर पहिला आहे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर ओल्डर पर्सन्स. तर आता हा जो प्रोग्राम आहे, दिस प्रोग्राम इज रन बाय द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट एम्स अँड ऑब्जेक्टिव्स. तर हा प्रोग्राम जो आहे तो राबवला जातो जी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटकडनं त्यांच्याकडनं. तर ते काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्स प्रोव्हाइड करतात. द मेन ऑब्जेक्टिव्स ऑफ द प्रोग्राम इज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ ओल्डर पर्सन बाय प्रोव्हाइडिंग बेसिक ॲम्युनिटीज लाईक शेल्टर, फूड, मेडिकल केअर अँड एंटरटेनमेंट फॅसिलिटीज. तर आता मेन ऑब्जेक्ट आहे या प्रोग्रामचा की त्यांचं जी आयुष्याची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह करणे आणि त्यांना काही बेसिक गोष्टी प्रोव्हाइड करणे, जसं अन्न, वस्त्र, निवारा आहे किंवा त्यांना मेडिकल फॅसिलिटीज दिल्या घ्याव्यात, त्यांना एंटरटेनमेंट फॅसिलिटीज दिल्या जाव्यात. दिस प्रोग्राम ऑल्सो एम्स ॲट एनकरेजिंग प्रोडक्टिव्ह अँड ॲक्टिव्ह एजिंग थ्रू प्रोव्हाइडिंग सपोर्ट फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग of government, non-government, पंचायत राज institution, local bodies and the community at large. तर आता हा प्रोग्राम कुठे काम करतं की तर आता जिकडे लोकांची वय होत चाललेली आहे तर त्यांना त्यांची कॅपॅसिटी बिल्डअप करणे की ते गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, पंचायत राज यांचा आधार घेऊन त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डअप करण्याचं काम हे करते. नंतर असिस्टन्स अंडर द स्कीम विल बी गिवन टू पंचायत राज इन्स्टिट्यूशनल लोकल बॉडीज अँड एलिजिबल नॉन-गव्हर्नमेंट व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन फॉर द फॉलोइंग पर्पजेस. तर आता मदत पंचायत राज आणि नॉन गव्हर्नमेंटला अशा प्रकारे दिली जाते. प्रोग्राम्स कॅटरिंग टू बेसिक नीड्स ऑफ ओल्डर पर्सन, पर्टिक्युलरली फूड, शेल्टर अँड हेल्थ केअर टू डिस्टिट्यूट एल्डरली. तर त्याच्यात कसं आहे, काय मूलभूत गोष्टी ओल्डर पर्सनला दिल्या जातात, जसं अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गोष्टी त्यांना दिल्या जातात. नंतर प्रोग्राम्स टू बिल्ड अँड स्ट्रेंथन इंटर जनरेशनल रिलेशनशिप, पर्टिक्युलरली बिटवीन चिल्ड्रेन, यूथ अँड ओल्डर पर्सन्स. तर आता असे प्रोग्राम राबवले जातात की जेणेकरून त्यांचं जे काय रिलेशनशिप आहे ते डेव्हलप करणे, जे लहान मुलं, नंतर यूथ आणि ओल्डर पर्सन्स यांचे जे रिलेशन्स आहेत, आपापसात संबंध आहेत ते डेव्हलप करणे. नंतर प्रोग्राम्स फॉर एन्करेजिंग ॲक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह एजिंग. तर असे प्रोग्राम्स राबवण्यात यावेत की जेणेकरून ज्यांची वय वाढत चाललेली आहेत तर त्याच्यासाठी ॲक्टिवली आणि प्रोडक्टिवली काम करणे. नंतर प्रोग्राम्स फॉर प्रोव्हाइडिंग इन्स्टिट्यूशनल ॲज वेल ॲज नॉन इन्स्टिट्यूशनल केअर सर्व्हिसेस टू ओल्डर पर्सन्स. तर असे कार्यक्रम राबवण्यात यावेत
की जेणेकरून त्यांना नॉन इन्स्टिट्यूशनल किंवा सर्व्हिस या मिळाव्यात. नंतर रिसर्च ॲडव्होकेसी अँड अवेअरनेस बिल्डिंग प्रोग्राम इन द फील्ड ऑफ एजिंग. नंतर त्याचा रिसर्च करण्यात यावा. नंतर अवेअरनेस त्या लोकांच्या बाबतीत करण्यात यावा. नंतर एनी अदर प्रोग्राम इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ ओल्ड पर्सन इम्प्लिमेंटिंग एजन्सीज. तर असा कुठला जर कार्यक्रम असेल ओल्डर पर्सनच्या इंटरेस्टसाठी तर तो राबवण्यात यावा. नंतर इम्प्लिमेंटिंग एजन्सीज एलिजिबल फॉर असिस्टन्स अंडर द स्कीम आर पंचायती राज, इन्स्टिट्यूशनल, लोकल बॉडीज, नॉन गव्हर्मेंटल, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन एक्सेट्रा. तर याच्यात कोण कोण येतं? पंचायती राज येतं, नंतर लोकल बॉडीज येतात, नॉन गव्हर्मेंटल, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन हे सगळे येतात. फंड्स अंडर द स्कीम ऑफ IPOP आर नॉट रिलीज टू द स्टेट बट रिलीज टू द इम्प्लिमेंटिंग एजन्सीज काय NGOs एक्सेट्रा. तर जे फंड्स आहेत ते स्टेट्सना न देता ते NGOsना दिले जातात. नंतर राष्ट्रीय वयोश्री योजना, तर ही जी आहे दी स्कीम इज रन बाय द मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. तर ही स्कीम कोण चालवतं? जी मिनिस्ट्री आहे सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटवरती ही स्कीम चालवते. दर इज अ सेंट्रल सेक्टर स्कीम फंडेड फ्रॉम द सिनियर सिटीजन वेलफेअर फंड. तर हे एक सेंट्रल सेक्टर आहे जे सिनियर सिटीजन वेलफेअर फंड चालवतं. दिस फंड वॉज नॉमिनेटेड इन द इयर 2016. तर हे कधी सुरू करण्यात आलं? 2016 साली. ऑल अनक्लेम अमाऊंट्स फ्रॉम स्मॉल सेव्हिंग अकाउंट PPF अँड EPF आर ट्रान्सफर टू दिस फंड. म्हणजे ज्या कुठल्या अमाऊंट क्लेम केलेल्या नाही आहे PPF किंवा EPF मधल्या ते या फंडला ट्रान्सफर करण्यात याव्यात. अंडर द RVY स्कीम एड्स अँड असिस्टिव्ह लिव्हिंग डिव्हायसेस आर प्रोव्हाइडेड टू सिनियर सिटीजन्स बिलॉंगिंग टू BPL कॅटेगरी. म्हणजे ज्या स्कीम्स आहेत त्या आपल्याला बिलो पॉवर्टी लाईन लोकांना प्रोव्हाइड करण्यात याव्यात. तर जे ओल्ड हे ज्यांच्या एज रिलेटेड ज्या डिसॅबिलिटीज आहेत त्याच्यापासून ते सफर करतात, जसं त्यांना कमी दिसतं किंवा ऐकायला येत नाही, नंतर त्यांना दात नाही आहेत, तर अशा गोष्टींसाठी ते कॉन्सन्ट्रेट करतात. नंतर द एड्स अँड असिस्टिव्ह डिव्हायसेस विथ वॉकिंग स्टिक, एल्बो क्रचेस, वॉकर, क्रचेस, ट्रायपॉड, कॉडपॉड, हिअरिंग एड्स, व्हीलचेअर, आर्टिफिशियल डेंचर अँड स्पेक्टॅकल्स आर प्रोव्हाइडेड टू एलिजिबल बेनिफिशरीज. तर त्यांना मदत केली जाते, त्यांना काठी दिली जाते चालण्यासाठी, नंतर त्यांना एल्बो क्रचेस त्यांना दिले जातात, वॉकर दिले जातात, नंतर ऐकण्यासाठी श्रवणयंत्र दिलं जातं, व्हीलचेअर दिलं जातं, दात लावले जातात, चष्मे दिले जातात. तर अशा प्रकारची मदत केली जाते. नंतर कुबड्या दिल्या जातात. द स्कीम इज बिंग इम्प्लिमेंटेड बाय आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर ही मदत कुणाद्वारे दिली जाते? जे आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन आहे त्याच्याद्वारे ही मदत दिली जाते. ठीक आहे, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.